भारतातील बेटे सविस्तर माहिती। भारताला सुमारे 7517 कि.मी. लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे। भारताच्या मुख्य भूमीशिवाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अनेक लहान मोठी बेटे आहेत। भारतात एकूण लहान मोठी मिळून सुमारे 1382 बेटे आहेत। भारतीय बेटांचे मुख्यत्वे दोन प्रमुख गटांत वर्गीकरण केले जाते। 1. अरबी समुद्रातील बेटे लक्षद्वीप समूह। 2. बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान आणि निकोबार समूह। 3. इतर किनारी बेटे ऑफशोर आयलंड्स। 1. अरबी समुद्रातील बेटे लक्षद्वीप समूह। स्थान: ही बेटे भारताच्या नैऋत्येस केरळ राज्याच्या किनारपट्टीपासून कोचीपासून सुमारे 200 ते 440 कि.मी. अंतरावर अरबी समुद्रात स्थित आहेत। निर्मिती: ही बेटे प्रवाळांच्या संचयनातून कोरल ओरिजिन निर्माण झाली आहेत। दीर्घकाळ प्रवाळ कीटकांच्या सांगाड्यांचे समुद्रात संचयन होऊन ही बेटे तयार झाली। यांना कंकणद्वीपे ॲटॉल्स असेही म्हणतात, कारण यांचा आकार अंगठीसारखा किंवा घोड्याच्या नालेसारखा असतो आणि मध्यभागी सरोवर लगून असते। बेटांचे गट: या द्वीपसमूहात प्रामुख्याने 3 उपगट आहेत। अमिनीदिवी बेटे सर्वात उत्तरेकडील गट। लक्कादीव कॅनानोर बेटे मध्यवर्ती गट। मिनिकॉय बेट सर्वात दक्षिणेकडील आणि सर्वात मोठे बेट। टी 1973 मध्ये या तिन्ही गटांना मिळून लक्षद्वीप हे नाव देण्यात आले। संख्या व क्षेत्रफळ: या समूहात एकूण 36 बेटे आहेत, पैकी फक्त 10 ते 11 बेटांवर मानवी वस्ती आहे। या बेटांचे एकूण क्षेत्रफळ केवळ 32 चौरस किलोमीटर आहे। राजकीय स्थिती व राजधानी: लक्षद्वीप हा भारतातील क्षेत्रफळाने व लोकसंख्येने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे। राजधानी कवरत्ती कॅव्हराटी। इतर वैशिष्ट्ये: येथील निसर्ग सौंदर्य, निळाशार समुद्र आणि प्रवाळ भित्तिका कोरल रीफ्स पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत। अगत्ती बेटावर विमानतळ आहे। येथील 9 डिग्री चॅनल मिनिकॉय बेटाला मुख्य लक्षद्वीप समूहापासून वेगळे करते। 8 डिग्री चॅनल लक्षद्वीपला मिनिकॉय मालदीव देशापासून वेगळे करते। 2. बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान आणि निकोबार समूह। स्थान व विस्तार: ही बेटे भारताच्या आग्नेयेस बंगालच्या उपसागरात उत्तर दक्षिण दिशेत पसरलेली आहेत। संख्या: या द्वीपसमूहात एकूण सुमारे 572 लहान मोठी बेटे आहेत। त्यापैकी सुमारे 38 बेटांवर मानवी वस्ती आढळते। निर्मिती: ही बेटे प्रामुख्याने समुद्रात बुडालेल्या पर्वतांची शिखरे सबमर्ज्ड माउंटन पीक्स आहेत। हे पर्वत आराकान योमा म्यानमार पर्वतरांगेचा विस्तार मानले जातात। काही बेटे ज्वालामुखीच्या उद्रेकातून व्हॉल्कॅनिक ओरिजिन निर्माण झाली आहेत। ज्वालामुखी बेटे बॅरन आयलंड हे मध्य अंदमानच्या पूर्वेस असून हा भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे। नारकोंडम बेट नाकोंडम आयलंड हे एक सोप ज्वालामुखीचे बेट आहे। विभागणी: या द्वीपसमूहाचे 2 प्रमुख भाग पडतात। अंदमान गट: उत्तरेकडील मोठा गट। यात उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान आणि लहान अंदमान लिटल अंदमान यांचा समावेश होतो। यात सुमारे 304 बेटे आहेत। निकोबार गट: दक्षिणेकडील गट। यात कार निकोबार, लिटल निकोबार आणि ग्रेट निकोबार यांचा समावेश होतो। यात सुमारे 22 बेटे आहेत। 10 डिग्री चॅनल 10° खाडी ही अंदमान समूहाला लहान अंदमान निकोबार समूहापासून कार निकोबार वेगळे करते। राजधानी पोर्ट ब्लेअर हे शहर दक्षिण अंदमान बेटावर स्थित आहे। भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रसिद्ध सेल्युलर जेल येथेच आहे। सामरिक महत्त्व स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स: हिंदी महासागरातील स्थान आणि मलाक्काच्या सामुद्रधुनीजवळील सान्निध्य यामुळे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही बेटे अत्यंत महत्त्वाची आहेत। येथे भारताचे सेवा कमांड ट्राय सर्व्हिस कमांड आहे। इंदिरा पॉइंट: भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट, ज्याला पूर्वी पिग्मालियन पॉइंट म्हणत, हे ग्रेट निकोबार बेटावर आहे। 2004च्या त्सुनामीमध्ये हे टोक समुद्राखाली गेले। 3. अंदमानमधील बेटांचे ऐतिहासिक नामकरण 2018। संदर्भ: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान अंदमानमध्ये 30 डिसेंबर 1943 रोजी प्रथमच भारतीय भूमीवर तिरंगा फडकवला होता। या ऐतिहासिक घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2018 रोजी अंदमानमधील 3 प्रमुख बेटांचे नामकरण केले। जुने नाव: रॉस आयलंड, नील आयलंड, हॅवलॉक आयलंड। नवीन नाव: न्यू नेम
नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप, शहीद द्वीप, स्वराज द्वीप. 4. भारतातील इतर महत्त्वाची बेटे, किनारी बेटे. मुख्य 2 द्वीपसमूहाव्यतिरिक्त भारताच्या किनारपट्टीजवळ अनेक महत्त्वाची बेटे आहेत. श्रीहरिकोटा बेट, आंध्र प्रदेश. हे बेट पुलिकत सरोवराच्या मुखाशी आहे. येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रो सतीश धवन अंतराळ केंद्र आहे, जिथून उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाते. व्हील बेट, डॉक्टर अब्दुल कलाम बेट, ओडिशा. हे बेट ओडिशाच्या किनाऱ्याजवळ ब्राह्मणी नदीच्या मुखाशी आहे. येथे भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्या, मिसाईल टेस्टिंग घेतल्या जातात. पंबन बेट, तामिळनाडू. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान मन्नारच्या आखातात हे बेट आहे. प्रसिद्ध रामेश्वरम तीर्थक्षेत्र आणि धनुष्कोडी याच बेटावर आहेत. हे पंबन पुलाद्वारे मुख्य भूमीशी जोडलेले आहे. माजुली बेट, आसाम. हे ब्रह्मपुत्रा नदीमधील बेट असून हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट, रिव्हर आयलंड, मानले जाते. सालसेट बेट, महाराष्ट्र. भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याचा काही भाग या बेटावर वसलेला आहे. हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. सागर बेट, पश्चिम बंगाल. गंगा नदीच्या मुखाशी सुंदरबन प्रदेशात असलेले हे बेट धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. गंगासागर मेळा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.